आज गेहर्डी गटामध्ये वंदना रामचंद्र घुटुगडे यांचा अर्ज सांगोला तालुक्यामध्ये ऐतिहासिक आघाडी आणि ऐतिहासिक क्षण मारुतीरायाच्या, मायाका देवीच्या, बाळूमामाच्या या सगळ्या देवदेवतेंच्या आशीर्वादानं हा फॉर्म दाखल केलेला आहे। हा फॉर्म नुसता फॉर्म नाही तर गोर गरीब, वंचित आहे, दलित आहे, धनगर आहे, सनगर आहे आणि अनेक 12 बलुतेदार जाती आहेत। या जातींना उमेद मिळण्यासाठी आणि या जातींना एक सहकार्य होण्यासाठी आणि या प्रस्थापितांनी पैशाच्या जीवावर जे राजकारण चालू केलेलं आहे, मॅनेजमेंट प्रत्येकजण 4-4, 5-5, 10-10 कोटी रुपये उशाला घेऊन बसलाय दुसऱ्या कार्यकर्त्याला मॅनेज करायला। त्याची ही दलाली आहे आणि त्याची आरेरावी आहे। ही स्वाभिमानी आघाडीमध्ये सगळं पक्ष आहे, मुस्लिम आहे, धनगर आहे, सगळे मराठा आहे, गरीब मराठा आहे, सगळं पक्ष आहेत। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये कोळा गट आहे, मौद गट आहे, कडलास गट आहे आणि विशेष करून जवळा गट आहे। या गटामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारे जीव गेला तरी मागं हटणार नाही आणि आमच्या कार्यकर्त्याला जर कोणी पैशाचं आमिष दिलं तर बाळूमामा त्याला बघून घेईल असं मी आज आश्वासित करतो। आणि इथून पुढच्या काळामध्ये सांगोला तालुक्याचं राजकारण हे ऊस तोड्याचं पोरगा असेल, ऊस तोडीवाला असेल, मजूर असेल, गटार साफ करणारा असेल, ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा असेल, धोत्रवाला असेल, लेंगवाला असेल, या गरीब माणसाच्या दारामध्ये हे राजकारण जाणार आहे मित्रांनो। त्यामुळे इथून पुढचा काळ हा गरिबांचाच सांगोला तालुक्यामध्ये येणार आहे। कारण नगरपालिकेला प्रस्थापितांचं हेलिकॉप्टर मानच्या दिशेनं जनतेनं पाठवलेलं आहे। त्यामुळे स्वाभिमानी आघाडीचा मला विश्वास आहे, सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजय कराल असा माझा विश्वास आहे। नाव अजय ठोकळे, बहुजन समाज पार्टी सांगोला विधानसभा महासचिव। आज स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून आज पहिला अर्ज आम्ही गेहर्डी गटातून भरलेला आहे आणि हा पहिला अर्ज हा विजयाचा अर्ज आहे। कारण प्रस्थापित व्यवस्थेने जे आता बिनविरोध करण्याचे षडयंत्र चालू आहे, ह्या तालुक्यामधून स्वाभिमानी विकास आघाडी सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती पूर्ण ताकदीने लढत आहे। कुठल्याही झेडपी गटामध्ये किंवा पंचायत समिती गणामध्ये आम्ही बिनविरोध निवडणूक ही कदापि होऊ देणार नाही। कारण ह्या प्रस्थापित व्यवस्थेला धूळ चारण्यासाठी ही स्वाभिमानी विकास आघाडी काम करणार आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटामधून आमचा उमेदवार पूर्ण ताकदीने विजयाच्या दिशेने जाणार आहे। ह्या गोष्टीला भिवून प्रस्थापित व्यवस्था ही बिनविरोध करण्याचं षडयंत्र चालू आहे, पण हे षडयंत्र कदापि स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून न्यू राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन समाज पार्टी, MIM असेल, हे बिनविरोध झेडपीची निवडणूक आम्ही होऊ देणार नाही असा या ठिकाणी स्वाभिमानी विकास आघाडीने उचललेला विडा आहे। हा विडा विजयाच्या दिशेने जाऊन गेहर्डी गटातून आमचं कॅन्डिडेट विजय करून आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी विकास आघाडीचं पहिलं यश सांगोला तालुक्यातून आम्ही संपादन करू असं आम्हाला खात्री आहे। अजून कोणत्या गटातून लढायचे? सर्व जिल्हा परिषद गट पूर्ण ताकदीने आम्ही या ठिकाणी लढणार आहे। 19 तारखेला सर्व जिल्हा परिषद गटाचा आमचं अर्ज दाखल होतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल।